हॅलो गाईज. सो 4-5 दिवसापासून मी ब्लॉग नाही बनवला किंवा रील नाही बनवली कारण की माझी तब्येत खूप बिघडली होती. ॲक्च्युली मला फीवर होता. अजून पण माझी थोडीशी तब्येत डाऊनच आहे. पण 4-5 दिवसानंतर मी आज घरातनं बाहेर पडते. 4-5 दिवस मी झोपून काढले निवांत घरामध्ये. आणि खालची एक मज्जा सांगायची म्हणजे आता मला आजारी असल्यामुळे टॅबलेट्स चालू आहेत ना, सो मी टॅबलेट खाऊन असं झोपायची दुपारी वगैरे. सो मी काल दुपारी असं झोपल्यानंतर मी 4-4:30ला उठले आणि मी असं जास्त गोड मला आवडत नाही किंवा असं गोड खायचं असं कधी क्रेविंग येत नाही. मला स्पायसीज खूप आवडतं. बट काल मी झोपेतनं उठल्यानंतर ना मला असं एकदम स्वीट काहीतरी खायचं क्रेविंग आलं आणि मलाच कळत नाही नव्हतं की असं काय खावं. मग मी मम्मीला विचारलं की घरी काय काय स्वीट आहे. तर मम्मी म्हटली बिस्किट्स आहे, केक आहे. मी म्हटलं मला गोड खूप खावं वाटतं. तर मम्मी म्हटली तुला चहा करून देऊ का, चहा बिस्किट वगैरे खा. तर नाही मला असलं काही नाही, वेगळंच काहीतरी खावं वाटतं. मग तोपर्यंत दीदीचा फोन आला. मग दीदीला मी सांगितलं की दीदी मला असं असं काहीतरी गोड खावं वाटतं. मग ती बोलली काय खावं वाटतं. मी म्हटलं मला म्हणजे सांगताच येत नाही, पण मला असं काहीतरी गोड असं वेगळंच काहीतरी खावं वाटतं. सो मग तिने एक 10-12 नावं सांगितली. त्यातलं मला कुठलंच खायचं नव्हतं. मग मला म्हटली की बघ तुला कुठला आठवते सांग. मग मम्मीला वगैरे किंवा पप्पांना सांग. मग बसले. नंतर थोड्या वेळात मग झोमॅटोवरून एक डिलिव्हरी बॉय आला होता. तर त्याच्यामध्ये दीदीनं जवळजवळ 5 प्रकारचे स्वीट्स पाठवले ते. त्याच्यामध्ये रबडी होती, त्याच्यामध्ये फेरणी होती, त्याच्यामध्ये गुलाबजाम होते, शाही तुकडा होता आणि कुनाफा होता. एवढं सगळं दीदीनं पाठवलं होतं. मग मी म्हटलं अगं दीदी एखादं कुठलं तरी स्वीट पाठवायचं. तर ती बोलली की तुलाच कळत नव्हतं तुला काय खायचं, मग यातलं तू थोडं थोडं खाऊ शकतेस. सो मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे तिघांनी मिळून खाल्लं थोडं थोडं. सो मला असं म्हणजे कसं तापामुळे मला चव काहीच लागत नव्हती आणि तिखट जरी खाल्लं तर असं इथून फक्त ते असं चरचरत जायचं आणि स्वीट खाल्लं थोडं बरं वाटलं. सो आता मी चालले मासे आणायला. खूप दिवसानंतर मी मासे आणायला जाणार आहे सांगलीला. हे बघा, हे सगळं दीदीने पाठवलं झोमॅटोवरून. फिश न घेता सांगलीमधनं परत चाललो आहे कारण की मी जिकडून फिश घेते ना ते त्यांनी सांगितलं की श्रावणामुळे माल यायचं बंद झालं आहे. नंतर बॅटरी बघण्यासाठी आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो. येताना कॉफी पिण्यासाठी भाऊराव चौकमध्ये थांबलो होतो आणि मला इथली कॉफी फार आवडते. सो गाईज, आत्ता मी जेवण करत आहे. वाजले दुपारचे 2:30 आणि आज माझा प्लॅन होता मासा खायचा, पण मला आज मासा नाही मिळाला. सो शेवगा केला आहे मम्मीने. शेवग्याची आमटी आहे, चपाती, भात आणि तूप. सो या जेवायला.
सो गाईज, हा आहे माझा न्यू मोबाईल कवर. माझा फेवरेट कलर आहे. सो मला सांगा हा कसा वाटतोय माझ्या मोबाईलवर. हा आहे सुंदर असा व्ह्यू जो की माझ्या रूममध्ये दिसतोय. आमच्याकडे असं शांत शांत वातावरण आहे एकदम.